नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 30 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मागच्या 2 दिवसात हलकी दरवाढ बघायला मिळाली असून काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव सध्याच्या घडीला हे 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर स्थिरावलेले आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात कापसाचे मागच्या 2 दिवसात काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, समुद्रपूर या ठिकाणी मागच्या 2 दिवसातली आवक होती 3,140 क्विंटलपर्यंत. सर्वसाधारण दर होते 7,500, कमीत कमी दर 6,400 तर जास्तीत जास्त दर 7,850. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, आवक आलेली या ठिकाणी 540 क्विंटलची, कमीत कमी दर 7,830 रुपये, सर्वसाधारण दर 7,850 तर जास्तीत जास्त दर 7,950. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो, सावनेर, जिल्हा नागपूर, आवक या ठिकाणी जवळपास 7,000 क्विंटलपर्यंत होती, कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 7,830 रुपये. त्यानंतर पुढील तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ, आवक 9,000 क्विंटल कापसाची होती, कमीत कमी दर 7,120 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 8,260 रुपयापर्यंत. त्यानंतर पुढील तालुका आहे देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, कापूस लोकल, आवक आलेली होती या ठिकाणी 2,100 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,950 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,195 रुपये. त्यानंतर बाजार समिती मंडळ, कापूस लोकल, आवक या ठिकाणी 675 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट, कापूस मीडियम स्टेपल जबरदस्त, आवक या ठिकाणी जवळपास 18,800 क्विंटलपर्यंत होती, कमीत कमी दर निघालेले आहे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,280 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा, कापूस मीडियम स्टेबल, आवक 3,255 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 6,200, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,090 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती, कापूस मीडियम स्टेपल 1,100 क्विंटलपर्यंत आवक होती, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 तर जास्तीत जास्त दर 7,490 रुपये. त्यानंतर बाजार समिती आरबी, कापूस H4 मीडियम स्टेपल, आवक आलेली या ठिकाणी 7,070 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,730 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 7,950. त्यानंतर उमरेड, जिल्हा नागपूर, कापूस लोकल 1,726 क्विंटलपर्यंत आवक, कमीत कमी दर 6,550 रुपये, सर्वसाधारण दर 7,250 तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी, कापूस LRA मीडियम स्टेपल, 2 दिवसातली आवक मित्रांनो 4,500 क्विंटलपर्यंत होती, कमीत कमी दर 7,730, सर्वसाधारण दर 7,950 तर जास्तीत जास्त दर 8,150 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो वर्धा, कापूस मीडियम स्टेपल, आवक 1,650 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर निघालेले आहे 6,850, सर्वसाधारण दर होते 7,900 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला निघालेले आहे. तर हे होते मित्रांनो मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बघायला मिळालं असून सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.